हॅलो, बोला, काय म्हणताय? काही नाही, रोजचीच कामं. का? अहो मग या ना. बरे आहात ना तुम्ही? या तुम्ही, मी वाट बघते. काय काकू, कोणाचा फोन होता? यांचा. काहीतरी स्पेशल बेत दिसतोय. काकू, तुम्हाला ना इतक्या छान मूड मध्ये बघून मला खूप बरं वाटतं. अपेक्षा नसताना आपल्या माणसाचा फोन आला तर आनंद होतो, हो की नाही? आणि बऱ्याच वर्षांनी मला हा अनुभव आला. कुणाचा फोन? सागरचा. मी म्हणाले ते खरं की नाही? बोल बोल त्याच्याशी. हाय. हॅलो. हा, मी कांता बोलतोय. हां, बोल रे. मला इथं पोलिसांनी संशयावरून पकडून आणलंय. काय? कशासाठी? तुम्ही इथं या, म्हणजे मी सगळं समजावून सांगतो. नाही, मला सांग, कुठल्या पोलीस स्टेशनला आहेस? कुंभारवाडा पोलीस स्टेशन. बरं, ठीक आहे, मी येतो. काळजी नको करूस. बर. काय रे, केव्हाची भरती आहे तुझी? विदुलाला तिच्या बाबांची म्हणजे तुमच्या सगळ्यांचीच खूप आठवण येत होती, म्हणून म्हटलं जाऊन यावं एकदा. ते यावेळेला घरी नसतात, संध्याकाळी उशिरा येतात. तुम्ही तेव्हा आला असतात तर बरं झालं असतं. हो, मी म्हंटल मावशीला, पण नाही, म्हणजे मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. माझ्या ताईची, म्हणजे वैजयंतीची अशी इच्छा. विनी तिच्या रूम मध्ये. तू जातेस का गप्पा मारायला तिच्याशी? काही गोष्टी मुलांसमोर बोलायच्या नसतात. सॉरी. आणि मुलांसमोरच असं नाही, पण मला तिचं, विदुलाच्या आईचं नाव या घरात काढलेलं आवडत नाही. सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं ते. मी मनापासून तुमची क्षमा मागते. शालिनी बहिणी, मला तुमची मनस्थिती कळतीये. माझ्या ताईनी जे काही केलं ते बरं नाही केलं. आमच्या सगळ्यांचं असंच म्हणणं होतं. म्हणूनच कदाचित आमचं फारसं जाणं येणंही नव्हतं तिच्याकडे. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी का थंड? जीवा? नाही, नको प्लीज, काही नको आहे मला. मी काय बोलत, हां, ताईबद्दल. माझी ताई मला नेहमीच सांगायची, विदुलाला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. उद्या जर माझं काही बरं वाईट झालं तर तूच तिला सांभाळायचंस. मी तसं वचनही दिलं होतं ताईला. तुम्ही ते वचन पाळताय ना, मग झालं तर विषय संपला. नाही, म्हणजे विदुलाला जेव्हा मी इथून घेऊन गेले त्यानंतर विकासला आणि मला दोघांनाही तिचा इतका लळा लागलाय की जशी काय ती माझ्या पोटची पोरच आहे. नंतर विकास स्वतःच म्हणालाय, आपण विदुलाला दत्तक घेऊया. छे, अहो काहीतरीच काय. नाही म्हणजे मला नाही वाटत तिच्या डॅडींना ते आवडेल म्हणून.
तुमचं काय? नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? आम्ही सगळं कायद्याप्रमाणे करू, तसाच बेत आहे आमचा. मला वाटतं विदुलाला आम्ही दत्तक घेतलं तर ते तुमच्या दृष्टीने चांगलंच होईल. बघा म्हणजे तुम्ही विचार करा, हवं तर विदुलाच्या डॅडींशीही बोला. हो साहेब, परत एकदा सगळे पेपर चेक करा, नाहीतर काहीतरी राहून जायचं. काय तुम्हाला सवय पडली, कुणी भेटला नाही ना मग कांताला बोलवायचं, आणून बसवायचं आणि सोडून द्यायचं. काय आहे ना कांता शेठ, तुम्ही जरा शांत राहा. बर सर, तुमचे सगळे पेपर्स नीट चेक करून झाले? तुझा कांता निघतो. हो भाऊ, चला आता. यशवंतनं जबानी फिरवली म्हणून कांताला आत घ्यावं लागलं. कांताचा या प्रकरणात हात असेल असं वाटत नाही. सध्या कांताशेठ बरेच बदलले. कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही याची खबरदारी घेतात चांगल्यापैकी. आता त्याचं नाव आलंय म्हणल्यावर त्याच्यावर नजर ठेवायलाच पाहिजे. पण खरा गुन्हेगार वेगळाच आहे नक्की. जाधव साहेब, हे काम अगदी फर्स्ट क्लास झालं. म्हणजे कमालच केलीत तुम्ही. अहो कमाल कसली गडकरी साहेब, काम करता करता सर्व्हिस केली. एक क्षुल्लक काम होतं. नाही अहो, क्षुल्लक कसं? त्या एसीपीने यशवंताला पकडून नेल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती खरंच. त्यात तो मलाही घेऊन गेला. पण तुम्ही काय जादू केलीत आणि त्या यशवंतनी साक्षच फिरवली. त्या एसीपीला मला सोडून द्यावंच लागलं. आपला नेम चोख आहे साहेब, डायरेक्ट बुल्स आय. नाही पण जाधव साहेब, हा बुल्स आय माझ्याकडनं एकदम कांताकडे कसा काय मिळाला? अहो सोपं आहे साहेब. हा यशवंत सुपाऱ्या घेतो. कोणाच्या? जो पैसे देईल त्याच्या. तुम्ही सुपारी दिलीत तर तुमचीही घेईल. बऱ्याच वेळा यांनी कांताच्या सुपाऱ्या घेतलेल्या. मग काय सांगितलं कांताचं नाव, एका दगडात दोन पक्षी. नाही पण जाधव साहेब, पोलीस एकदम त्याच्यावर विश्वास ठेवतील. कारण खुनी हल्ला करण्यासाठी काहीतरी जबरदस्त मोटिव्ह हवा. अहो असं काय करताय गडकरी साहेब? आपल्या एसीबी साहेबांना काही काम नको का? आपण गुन्हेगाराकडे बोट दाखवलं, आता त्यांनी आपलं काम करावं. ज्याच्याकडे बोट दाखवलंय त्याला पकडावं आणि शोधत बसावं मोटिव्ह. पण खरंच जाधव साहेब, सांगा तरी काय केलं तसं की यशवंतनी एकदम साक्ष फिरवली? अहो ह्या ट्रिक्स म्हणजे आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे. नाक दाबलं की तोंड आपोआप उघडतं. जाधव साहेब, उगाच कोड्यात बोलू नका. काय ते सांगा तरी. त्याचं काय गडकरी साहेब, सस्पेंड झालेलो असलो म्हणून काय झालं, पण अजूनही आपली माणसं ठिकठिकाणी पेरून ठेवलेली आहे. यशवंताला कस्टडीमध्ये चिठ्ठी पाठवली. तुझी मुलगी आमच्या ताब्यात आहे, साक्ष बदल. गडकरी साहेबांऐवजी कांताचं नाव घे. सिंपल. वा वा जाधव साहेब, कमाल केलीत तुम्ही. असं मी म्हणत होतो ते यासाठीच. खरं म्हणजे प्लॅन करायला फार वेळ नव्हता, पण बिंदास तीर चालवला आणि तो करेक्ट बसला. बुलसाय.
रक्षिका हे घे पाणी पिया. काय झालं? अगं काय झालं सांग ना आधी. मीरा काय झालं? काय झालं? काय झालं? मीरा प्लीज सांग ना काय झालं. आज मी एका खूप मोठ्या संकटातून वाचले. काय झालं? आज मी सेंटरवरून जरा लवकर निघाले कारण माझं डोकं खूप दुखत होतं. माझी बॉस मला म्हणाली की आपला ड्रायव्हर तुला सोडून परत येईल, म्हणून मी पार्किंग लॉट मध्ये उभे असलेल्या आमच्या गाडीत जाऊन बसले. ड्रायव्हर पेंगत होता, त्याला जागं केलं आणि ड्रायव्हर गाडी घेऊन निघाला. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं हा माझा नेहमीचा रस्ता नाहीये. मग मी त्याला विचारलं तर तो म्हणाला ये शॉर्टकट आहे. मला त्याचा राग आला होता. मी त्याला काही बोलणार तेवढ्यात त्यानं गाडी थांबवली. मागचं दार उघडून त्यानं माझ्या अंगावर झटपच घातली. काय? क्षणभर मलाही काही कळलं नाही. शेवटी मी त्याला अशी कचकचून लाद घातली. तो धडपडला आणि मी गाडीचं दुसरं दार उघडून बाहेर पडले. तो मला आत खेचायचा प्रयत्न करत होता आणि मी सुटण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी कसं बस त्याच्या हातातून सुटून मी पळाले. तसं तोही माझ्या मागे धावला. मी खूप जोरात पळाले. नशिबाने मला एक टॅक्सी मिळाली. त्याच्यात बसली आणि शी, किती भयंकर आहे हे सगळं. तो तुमचा नेहमीचाच ड्रायव्हर होता का? असं वाटतंय मला. आय एम नॉट शुअर. कारण या सगळ्या झटापटीत मी फक्त मला सोडवण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या चेहऱ्याकडे माझं लक्षच गेलं नाही. अगं पण काही झालं तरी ही जबाबदारी त्यांच्या कॉल सेंटरच्या मॅनेजमेंटची आहे की नाही? एक तरुण मुलगी अपरात्री त्यांचंच काम संपवून घरी जायला निघते तर त्याची सिक्युरिटी बघणं हे त्यांचं काम आहे की नाही? बोल ना. नाही, त्यांचे डोळे कोणीतरी उघडलेच पाहिजे. त्यांचे डोळे उघडलेच पाहिजेत. हॅलो विक्रम, गौरी बोलतेय. मला एक न्यूज आत्ताच्या आत्ता जायला हवी. तू नाईट शिफ्टला आहेस ना? अशी चहा घेशील? नको. हे बरं ते चालेल. आणते.
आशिष तुला सांगू, आज मला इतकं छान वाटतंय, म्हणजे असं घर भरल्यासारखं वाटतंय. इतके दिवस तू नव्हतास त्यामुळे मला जुन्या गोष्टी नाही उगाळायच्या. बरं बाबा, नाही उगाळणार बस. पण आशिष, तू एक बघितलंस, तू घरात आल्यापासून बाबा किती खुश आहेत, ते किती गप्पा मारतायत सगळ्यांशी, म्हणजे माणसासारखे वागतायत. हो ना? अगं हो ना. ऍक्च्युली ना, इथे येण्याआधी मलाही टेन्शन होतं बाबा कसे रिॲक्ट होतील वगैरे. त्यांनी तर सॉलिडच धक्का दिला ग. बाकी सगळं आता घरात छान सुरळीत चाललंय. पण मला गौरीची खूप आठवण येते. ती पण आज घरी असती ना तर मला खूप बरं वाटलं असतं. आई, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. तू बाबांशी माझ्या लग्नाविषयी बोल. म्हणजे काय होईल की सख्या भावाचं, त्यातून एकुलत्या एका भावाचं लग्न आहे म्हटल्यावर बहीण नक्की परत येईल. आशिष, मला तुझं म्हणणं पटतंय, पण मला नाही वाटत बाबा तयार होतील तुझ्या आणि प्रीतीच्या लग्नाला. काय रे, एवढं इमिजिएट फोन करून आलास? अरे, आपल्या केसला थोडा सेटबॅक मिळालाय. सेटबॅक म्हणजे? तो यशवंता फिरलाय आता, किंवा त्याला कोणीतरी फितवलाय. अरुण गडकरींचं नाव या प्रकरणात खोटंच सांगितलं असं तो म्हणतो, आणि या प्रकरणाची सुपारी कांतानं दिल्याचं सांगतोय. खोटं बोलतोय तो. कांताला सगळं करण्याची गरजच काय? अरे खरं तर गडकरीला सुद्धा हे करण्याची गरज काय? माझा या दोघांशी काही संबंध नाही. मला कळत नाही गोडबंगाल काय. माझी खात्री आहे यशवंत खोटं बोलतोय. त्याचा बोलवता धनी अरुण गडकरीच आहे. आता त्याचं तुझ्याशी काय वैर आहे आणि त्यांनी ही सुपारी का दिली हेही कळेलच लवकर. पण आता या यशवंत काय करणार आहेस? सध्या तरी तो पोलीस कस्टडीत आहे. बरं, जबानी फिरवली म्हणून लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची परवानगी पण मागितली मी कोर्टाकडे. त्याला भरपूर वेळ लागणार. हो, तर वेळ तर लागणारच. शिवाय ती टेस्ट बंगलोरला होते. तो पुरावा म्हणून तुम्ही मानत नाही ना. लाय डिटेक्टर मध्ये बोललेलं पुरावा म्हणून तुम्ही मानत नाही. परवाच पेपर मध्ये वाचले मी. काय उपयोग आहे त्याचा? अरे पण तो निदान खोटं बोलतोय हे तर कळतं. शिवाय त्याच्याकडून खरं वधूनही घेता येईल ना. त्याचा ठोस रिपोर्ट मिळतो. तू करशील ते बरोबरच करशील म्हणा. पण हे बघ, तू काळजी करू नकोस. तुझ्या आजूबाजूला आमची माणसं आहेत. घरी, रस्त्यावर, ऑफिसमध्ये, सगळीकडे. ते म्हणत आहे रे मी. आय एम शुअर अबाउट दॅट. बाकी काही प्रॉब्लेम नाही रे. आय प्रॉमिस. थोडे दिवस लागतील अजून, पण सुपारी घेणाऱ्याला आणि सुपारी देणाऱ्याला दोघांनाही शोधून काढी. त्यांना शिक्षा होईल हे पण बघेल. असे सुटणार नाहीत ते. येतो मी. जरा बोलायचं होतं. बोला ना. काल वैदेही आणि विदूला आल्या होत्या. हो, कळलं आम्हाला. म्हणजे आम्ही काल संध्याकाळी येऊ शकलो नाही, पण विदुलाचा फोन आला होता. वैदेही म्हणत होती की तिला विदुलाला दत्तक घ्यायचंय. काय डोकं बिकं फिरलं की काय तिचं? विदुलाचा बाप अजून जिवंत आहे आणि तिची काळजी घ्यायला समर्थ आहे. मला तिचं म्हणणं चुकीचं वाटत नाहीये. नाही म्हणजे विदुलाला वडील आहेत, पण तिला आईची उणीव भासणारच. आणि तशी आता ती त्यांच्याकडेच राहते. ते तिला आई वडिलांसारखं सांभाळतायत. मग त्यांनी तिला दत्तक घेतलं तर बिघडलं कुठे? बिघडलं कुठे? बरोबर आहे, तुमचं काहीच बिघडलं नाही. तुमच्यामुळेच आमची मुलगी दुसरीकडे राहायला गेली. तुमची इच्छा होती ना की तिने हे घर सोडून जावं म्हणून. ती गेली, तुमची इच्छा पूर्ण झाली ना. मग दॅट्स. यापुढे आमच्या मुलीच्या बाबतीत तुम्हाला बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. आमच्या मुलीच्या बाबतीतले डिसिजन्स आम्ही घेऊ.